खरं तर हुंडा हा प्रश्न कुठल्याही जाती धर्माशी संलग्न नाही आहे. तर हुंडा हा प्रश्न ज्या घरात मुलीचा जन्म झालेला आहे त्या प्रत्येक कुटुंबासाठी चिंतेचा विषय बनलेला आहे सर. मला असं वाटतं की हुंडा आणि स्त्री भ्रूण हत्या हे एकमेकांशी कनेक्टेड विषय आहेत सर. मुलगीला मोठं केल्यानंतर तिला हुंडा देऊन लग्न करावं लागतं, त्यामुळेच मुलीचा जन्म नाकारण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे सर. मुलीचा जन्म यासाठीच नाकारला जातो कारण तिचं लग्न करून खर्च करून तिला नवऱ्या घरी पाठवावं लागेल म्हणून. बरं. आणि सर आताच्या समाजामध्ये अशी मानसिकता असते की लग्नासाठी कितीही खर्च करायला तयार असतात, पण बरं. एखादी आपल्या कुटुंबातली मुलगी सक्षम व्हावी यासाठी खर्च करण्यासाठी ते कुटुंब अजिबात तयार नसतं किंवा तिचं बरं. शारीरिक हेल्थ चांगली राहावी यासाठी खर्च करण्यासाठी तयार नसतात, पण लग्नासाठी कर्ज काढून सुद्धा खर्च करण्यासाठी तयार असतात सर. तर कुठंतरी मुलगीचं घर आहे किंवा मुलगीला आपण लग्न करून आणतो यामुळं मुलीचं घर नेहमीच दुय्यम मानलं जातं आणि जो लग्न करून घेणारा जो मुलगा किंवा वराचं जे घर आहे ते म्हणजे त्या मुलीचं हयात पूर्ण गेली तरी पण ते स्वतःला श्रेष्ठ समजत असतात.